सोलापूरचे नवनियुक्त पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर पुन्हा एकदा शाई फेकचा प्रकार झाला। सरकारच्या कंत्राटी कर्मचारी भरती विरोधात निषेध म्हणून भीम आर्मीच्या कार्यकर्त्याने शाई फेकली। 6 महिन्यांपूर्वी असेच झाले। चिंचवडगाव येथे मोरया गोसावी समाधी सोहळ्यासाठी चंद्रकांत दादा आले होते। एका कार्यकर्त्याच्या घरातून बाहेर येताना चौफेर पोलिसांच्या बंदोबस्तात असताना त्यांच्या चेहऱ्यावर काळी शाई फेकण्यात आली। समता सैनिक दलाचे मनोज गरवाडे यांनी ते कृत्य केले होते। कारण काय होते तर एका समारंभात भाषण करताना चंद्रकांत पाटील यांनी बोलण्याच्या ओघात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांनी भिका मागून संस्था उभ्या केल्या असे विधान केले होते। पाटील यांच्या विधानामुळे दुखावलेल्या फुले आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांनी त्याचा निषेध केला होता। प्रकरण तिथेच संपले असे वाटत असतानाच संतापलेल्या कार्यकर्त्यांनी चिंचवडमध्ये काळी शाई फेकून चंद्रकांत दादांना धडा शिकवला। शाई फेक प्रकरण चंद्रकांत पाटील यांच्याबद्दल दुसऱ्यांदा घडले। चोख पोलीस बंदोबस्त, भाजप कार्यकर्त्यांचे मोहळ त्यांच्या आजूबाजूला असताना असे होणे हे सरकारला सुद्धा कमीपणाचे आहे। चिंचवडचा प्रकार घडला त्यावेळी गोविंद वाकडे या IBN लोकमत वृत्तवाहिनीच्या पत्रकाराला घटनेचा परफेक्ट अँगल कसा मिळाला म्हणून पोलिसांनी ताब्यात घेतले। राज्यातील तमाम पत्रकार संघटनांनी त्याचा निषेध सुरू केल्यावर चंद्रकांत दादा नरमले होते। तो अपमान सहन न झाल्याने पिंपरी चिंचवडचे तत्कालीन पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची आठवड्यात नाशिकला बदली करण्यात आली। आता सोलापूरच्या शाई फेक प्रकरणात तेथील पोलीस आयुक्तांची बदली होते का ते पाहायचे। चंद्रकांत पाटील यांच्याच बाबतीत असे का घडते हा सुद्धा तसा संशोधनाचा मुद्दा आहे। सरकारच्या विविध खात्यात कंत्राटी कर्मचारी भरतीला तमाम राजकीय पक्ष, संस्था, संघटनांचा तीव्र विरोध आहे। असे आहे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा अजित पवार यांच्यावर अशा पद्धतीने शाई फेक करून निषेध करण्याची हिम्मत कोणी करणार नाही। कारण या नेत्यांबाबत असे घडले तर जो कोणी असेल त्याचा शिंदे पवार यांच्या स्टाईलने कार्यक्रम होऊ शकतो। चंद्रकांत दादा पाटील हे तसे सॉफ्ट टार्गेट आहे। चिंचवडला त्यांच्याबाबत शाई फेक झाली तेव्हा त्यांनाच माघार घ्यावी लागली होती। मुळात पाटील यांचे वजन राहिलेले नाही। पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री असताना त्यांनी कोणाची कामे केली नाहीत। उलट पक्ष सरकारी काम थोडे थांब अशा कार्यपद्धतीने काम पुढे ढकलली। त्यात अर्थकारण दडले असल्याची कुजबूज कायम व्हायची। पालकमंत्री म्हणून पाटील यांची सोलापूरला बदली झाली तेव्हा भाजप आमदारांसह राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना असे सगळेच आमदार खुश झाले। अखिल भारतीय विद्यापीठाच्या चळवळीतून पुढे आलेले ते चंद्रकांत पाटील आता पूर्वीचे राहिलेले नाहीत हे लक्षात आले। सत्तेच्या खुर्चीची ऊब त्यांना मिळाली आणि ते बदलले। काम न करणारे, अत्यंत उथळ आणि सवंग विधाने करणारे अपरिपक्व मंत्री अशी त्यांची प्रतिमा झाली। एकेकाळी फडणवीस यांना पर्यायी मराठा मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या नावाची चर्चा व्हायची। आता ती चर्चाही रसातळाला गेली। आपल्याच बाबतीत असे का घडते याचे आता त्यांनी स्वतः आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे। कोल्हापुरातून पुण्याच्या कोथरूडमध्ये विधानसभेसाठी त्यांना लादले तेव्हापासून त्यांच्या विषयीची कटुता अधिकाधिक वाढत गेली। त्यावेळच्या कार्यक्षम आमदार मेधा कुलकर्णी यांना डावलून पाटील यांना उमेदवारी दिल्याने तमाम ब्राह्मण समाज त्यांच्यावर नाराज होता। फुले आंबेडकर यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्याने दलित मतांची नाराजी ओढवून घेतली। कामे केली नाहीत म्हणून स्वपक्षातील निष्ठावंत भाजपमधूनही नाराजी आहेच। आता पुन्हा कोथरूडमध्ये त्यांना उमेदवारी दिली तर भाजपला हातातली सीट गमवावी लागेल। आता तर पुन्हा पाटील यांच्यावरच शाई फेक होते। इतकी अवनती का झाली याचा स्वतः पाटील यांनी विचार करण्याची वेळ आली आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संस्कारात वाढलेले आणि अखिल भारतीय विद्यापीठाच्या शिस्तबद्ध चळवळीतून राजकारणात आलेले चंद्रकांत पाटील सत्तेची चटक लागल्यावर इतके बदलले हे वास्तव आहे। सरकार विरोधात जनक्षोभ तीव्र। चंद्रकांत दादा पाटील यांच्यावर शाई फेक झाली ही एक झलक आहे। मागे धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर मंत्री राधाकृष्ण विखे यांच्यावर धनगर समाजातील कार्यकर्त्याने त्यांच्याच कार्यालयात विखे यांच्यावर भंडारा उधळत येळकोट येळकोट जय मल्हारचा नारा दिला होता।
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना जुन्नर तालुक्यात काळे झेंडे दाखवण्यात आले। शिंदे फडणवीस यांच्या विरोधातही असंतोष खदखदतो आहे। मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, धनगर आरक्षण यापैकी एकही प्रश्न निकाली निघालेला नाही। तत्पूर्वी 70,000 सरकारी कर्मचारी भरती सुरू केली आणि ती सुद्धा कंत्राटी पद्धतीने। शिवसेना फोडली आणि वर्षभरात राष्ट्रवादी फोडून सत्तेचे जुगाड कायम केले। शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर कशा पद्धतीने टाळतात हे लोकांना दिसते। ईडी सीबीआय कारवाया वेचून होतात हे सुद्धा जनतेला कळते। एकूणच सरकार विरोधातील जनक्षोभ वाढतो आहे। चंद्रकांत दादा पाटील यांच्या विरोधातील शाईफेक ही फक्त एक झाकी आहे।